Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Story name Never Ending Story. कधीही न संपणारी गोष्ट. Short and easy. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. Never Ending Story. Once there was a king. एकेकाळी एक राजा होता. He loved stories. त्याला कथा म्हणजेच गोष्टी खूप आवडायच्या. Tell me a story, he said all the time. मला एक गोष्ट सांगा, तो नेहमी म्हणायचा. At the end of the story, he said. कथेच्या शेवटी तो म्हणाला. And then, what happened next? आणि मग पुढे काय झाले? Nothing, this is the end, said the storyteller. Nothing म्हणजेच काही नाही. हा शेवट आहे, कथाकार म्हणाला. स्टोरीटेलर म्हणजेच कथाकार, गोष्टी सांगणारा व्यक्ती. Nothing, this is the end, said the storyteller again. काही नाही, हाच शेवट आहे, कथाकार पुन्हा म्हणाला. Tell me a story that has no end. मला अशी कथा सांगा जिचा अंत नाही. अंत म्हणजे शेवट नाही. I want a new never ending story. मला नवीन आणि कधीही न संपणारी गोष्ट सांग. The storyteller thought and thought. कथाकाराने विचार केला आणि बराच वेळ विचार करत राहिला. All his stories had an end. त्याच्या सर्व कथांना एक अंत होता, एक शेवट होता. He could not think of a never ending story. तो कधीही न संपणारी गोष्ट विचारात घेऊ शकत नव्हता. Then he had a bright idea. मग त्याला एक उज्ज्वल कल्पना सुचली, म्हणजे छान आयडिया सुचली. He began to tell a new story. तो एक नवीन गोष्ट सांगू लागला. Began म्हणजे सुरू करणे. Once there was a king. एकेकाळी एक राजा होता. He lived in a big palace. तो एका मोठ्या राजवाड्यात राहत होता. पॅलेस म्हणजेच राजवाडा. म्हणजेच राजाचा हुकूम ऐकण्यासाठी त्या कथाकाराने खूप विचार करून एक नवीन आणि शेवट नसलेली गोष्ट तयार केली. There were big heaps of grain in the storehouse. गोदामात धान्याचे मोठे ढीग होते. There was a hole in the wall of the storehouse. आणि त्या गोदामाच्या भिंतीला एक भोक म्हणजेच एक होल पडलेले होते. गोदाम म्हणजेच तेथे मोठ्या प्रमाणात धान्याची पोते साठवले जातात. धान्याचे स्टोरेज केले जाते, त्यालाच गोदाम म्हणतात. A little sparrow saw the hole. एका लहान चिमणीने ते भोक पाहिले. And swiftly flew inside the storehouse. आणि ती वेगाने कोठारात उडून गेली. कोठार म्हणजेच गोदाम. Then she picked a grain and flew away. मग तिने एक धान्य उचलले आणि उडून गेली. Picked म्हणजे उचलणे आणि flew away म्हणजे उडून गेली. What happened next? said the king. पुढे काय झाले? राजा सवयीप्रमाणे म्हणाला. Then another sparrow saw the hole. मग दुसऱ्या चिमणीने ते भोक पाहिले. Flew in, picked a grain and flew away. ती आत उडाली, एक दाणा उचलला आणि उडून गेली. राजाला ऐकताना आता वाटले की कथेमध्ये आता काहीतरी नवीन घडेल, म्हणून त्याने पुन्हा उत्साहाने विचारलं. Oh, and then? अरे आणि मग? What happened next? पुढे काय झाले? Then a third sparrow saw the hole. मग तिसऱ्या चिमणीने ते भोक पाहिले. Flew in, picked a grain and flew away. उडून आत गेली, एक दाणा उचलला आणि उडून गेली, म्हणजेच बाहेरच्या दिशेने उडाली. And then? आणि मग then fourth sparrow saw the hole. मग चौथ्या चिमणीने ते भोक पाहिले. The story went on and on like this. गोष्ट अशीच पुढे पुढे चालू राहिली.
Even now, the storyteller is telling the king this story about the grains and the sparrows. आता ही कथा सांगणारा राजाला धान्य आणि चिमण्यांची ही गोष्ट सांगतो. कारण आपल्यालाही ठाऊक आहे, धान्य हे 1 किंवा 2 नाही तर भरपूर प्रमाणात असते आणि तशाच चिमण्याही भरपूर असतात, मोजताही येणार नाही इतक्या. अशा प्रकारे कथाकाराने आपल्या हुशारीने राजाला न संपणारी गोष्ट सांगितली. द किंग बिगॅन टू गेट टायर्ड ऑफ हिअरिंग द सेम स्टोरी अबाउट द स्पॅरो अँड द ग्रेन. अशा प्रकारे चिमणी आणि धान्याची तीच गोष्ट ऐकून राजाला कंटाळा येऊ लागला. द किंग बिगिन्स टू फील पनिश्ड फॉर हिज रॉंग डिमांड. राजाला त्याच्या चुकीच्या मागणीबद्दल ही शिक्षा वाटू लागली. ॲज ही गॉट ट्रॅक्ड लिसनिंग टू अ टेडियस रिपिटेटिव्ह टेल. कारण तो एक कंटाळवाणी आणि पुनरावृत्ती होणारी कहाणी ऐकण्यात अडकला होता. तो आता विरोधही करू शकत नव्हता, कारण त्याच्याच हुकुमानुसार कथाकार न संपणारी गोष्ट त्यालाच ऐकवत होता. अशा प्रकारे केवळ कथाकाराच्या हुशारीने राजाला आपली चुकीची मागणी समजली होती. मुलांनो, आवडली का ही न संपणारी गोष्ट? मला सांगा, ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? एंजल, आय विल टेल यू. किंग बिकम्स द प्रिझनर ऑफ हिज ओन डिमांड, ट्रॅपिंग हिमसेल्फ. राजा स्वतःच्याच मागणीचा कैदी बनतो आणि स्वतःलाच अडकवतो. द स्टोरी टेलर विन्स बिकॉज ऑफ हिज स्मार्टनेस. कथाकार त्याच्या हुशारीमुळे जिंकतो. सो कम्प्लीट युअर ड्युटी स्मार्टली अँड ऑनेस्टली. म्हणून तुमचे कर्तव्य हुशारीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करा. दॅट्स व्हाय यू आर स्मार्ट किड्स. मोरल ऑफ द स्टोरी, क्लेवरनेस ऑलवेज विन्स. हुशारीने नेहमीच जिंकता येते. The story highlights the cleverness of ordinary people in dealing with difficult and tyrannical leaders. हे कठीण जुलमी नेत्यांशी व्यवहार करण्याच्या सामान्य लोकांच्या हुशारीवर ही कथा प्रकाश टाकते. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.